ते बंजारा समाज हा आदिवासी असा देखील उल्लेख आहे. त्यामुळे बंजारा समाज आग्रही झालेला आहे आरक्षणासाठी. तर आदिवासी समाजावरती अन्याय होईल असं वाटत नाही का? आपण आदिवासी जिल्ह्याचे तो पालकमंत्री विषय कागदपत्र तपासून आणि तो विषय लॉ अँड ज्युडिशियरीकडनं माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे जाईल आणि त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल. सोबळावरती लढल्या जाईल अशी काही भूमिका आहे का राष्ट्रवादी? नाही, असं काही कारण जो- की जो प्रफुल्ल निर्णय- पटेलांनी यांनी वक्तव्य केलेलं होतं की वो सोबळावरती नाही, निवडणूक जो लढायची. निर्णय वरती आमच्या युतीच्या पक्षामध्ये नेते जाहीर करतील त्या निर्णयाप्रमाणे निवडणुका होतील. मुंबई हायकोर्टाने आज निकाल दिलेले की त्याच्यावरती चौकशी करण्याची काही गरज नाही. जर त्याच्यावरती चौकशी होत नसेल तर आमदार असतील किंवा खासदार आमदार असतील किंवा मंत्री असतील यांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा समोर येतात असं वाटत नाही का? की न्याय व्यवस्थेच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारची कॉमेंट किंवा बाजूने कॉमेंट मला करता येत नाही किंवा कुणीही करू नये. न्यायालयाने जर निर्वाळा दिला असेल तर तो शासनाला बंधनकारक आहे. आणि सन्माननीय हा जो विभाग आहे, सन्माननीय अध्यक्ष आहे विधानसभेचे, तो त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. तो त्यांना जे योग्य वाटतं ते त्यामध्ये निर्णय घेतील आणि हायकोर्टाचा निर्णय असेल तर हायकोर्टाचा निर्णय हा राज्य सरकारला मान्य करावा लागेल. अनेक विभागाचे निधी परत गेलेला आहे, त्यावरती नेमकं कारवाई बी देखील काय होणार? आणि नाही, असं आहे की जिल्हा नियोजन मंडळामध्ये सन 2023-24मध्ये जी कामं मंजूर झाली त्या कामांची मुदत संपलेली आहे आणि त्याला बजेटमध्ये पुन्हा प्रोव्हिजन करावे लागेल. बरीचशी कामं अशी आहेत की ती कामं सुरूच झालेली नाही. बरीचशी कामं अशी की ती गरज नसताना सुद्धा त्या ठिकाणी कामं मंजूर करण्यात आलेली आहेत आणि अशी कामं या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी केली नाही आणि ठेकेदारांनी केली नाही. त्यामुळे त्या संदर्भात 23-24च्या कामासंदर्भात त्याचं एक्सप्लेनेशन मागवलं आहे. ज्या ज्या डिपार्टमेंटमधून पैसे परत गेलेत त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मागवली आहे लेखी की कशामुळं पैसे परत गेलेत, काम मंजूर का झालं नाही आणि काम मंजूर केल्यानंतर काम का झालं नाही, पैसे कसे परत केले, या संदर्भात त्यांचं एक्सप्लेनेशन आपण मागवलेलं आहे. साधारण 8 दिवसावर त्यांचं एक्सप्लेनेशन येईल. त्यानंतर आम्ही तो दोषी असेल त्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचे आदेश मी जिल्हा परिषदच्या सीओना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. विमाने जरी पैसे दिले नाही तरी सुद्धा पंचनाम्यामध्ये जर पपईचं नुकसान झालं असेल तर पंचनाम्याच्या दृष्टीनं NDRF, SDRF त्याच्यानंतर शिवाय सरकार दर एकरी जो काही भाव या ठिकाणी जाहीर करेल तो भाव त्याला मिळणार की ना शेतकऱ्यांना. विम्याची रक्कम नाही मिळणार कदाचित, पण दुसऱ्या बाजूला रक्कम दुसरी मदत मिळेल ना त्याला. पण सरसकट मदत जी आहे त्याला अशी मागणी सरसकट मदत म्हणजे ज्याचं पीक उभं त्याची कशी मदत जाहीर करणार? ज्याच्या पिकाचं संपूर्ण नुकसान झालं आहे त्याला काय रेट आहे? ज्याचं पिकाचं 10% नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे कसे आहेत? पंचनाम्याच्या रकमा पाहून त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. जे नुकसानाची जी पाहणी जी आहे ती विरोधी पक्षांनी पण केलेली, त्यामुळं शेतकऱ्यांना मदत देताना दुजा भाव केला जावं नाही किंवा कमी मदत दिली जावं नाही यासाठी. एक तर मुळात शासन आहे आणि शासनामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांमार्फत वेगवेगळ्या विभागांमार्फत या ठिकाणी पंचनामे केले जातात. तिथं कुठल्याही प्रकारचा राजकीय कुठलाही पदाधिकारी किंवा राजकीय कुठलाही आमदार, खासदार, मंत्री हा काही त्यामध्ये शिफारस करायला नसतो किंवा त्यामध्ये हे करायला नसतो. फक्त यामध्ये एकच अपेक्षा आहे की कोणावर अन्याय व्हायला नको आणि त्या संदर्भात त्यांना असं वाटतं असेल विरोधी पक्षांना विश्वास घ्यावं तर ते मुख्यमंत्री महोदय करतील त्यांच्या सोयीप्रमाणे. त्यामुळे त्यासाठी कोणी वंचित राहणार नाही याची काळजी सरकार निश्चितपणे घेईल. नंदुरबारमध्ये नुकसान झालं ही गोष्ट बरोबर आहे, पण नंदुरबार सारखंच नुकसान किंवा नंदुरबारपेक्षाही अधिकचं नुकसान महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे आणि या संदर्भामध्ये सरकार त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. मी आत्ताच आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बाकी सगळ्या लोकांना सूचना दिल्या आहे की त्याबाबतचे तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी शासनाला पाठवा आणि जो काही धोरणात्मक निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधारे नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पण मदत निश्चितपणे होईल. सर, पण मागच्या काळात पण काही अतिवृष्टी झाली होती, अवकाळी पाऊस झाला, त्याची देखील पंचनामे करून देखील मदत जी ती अजूनपर्यंत आलेली नाही. असं नाही, NDRF आणि SDRFची मदत त्यांना मिळाली असेल पण ती कमी असते. अजून विम्याची मदत मिळायची आहे आणि आपल्याला आता काही ठिकाणी जमिनीच वाहून गेल्या आहेत, काही ठिकाणी घरं वाहून गेले आहेत, काही ठिकाणी जनावरं वाहून गेले आहेत. म्हणजे हवालदिल झालेली काही शेतकरी बांधव आहेत किंवा इतर ग्रामस्थ आहेत, तर त्यांना दिलासा देणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने विचार करते. महाराष्ट्रातल्या अनेक विभागामध्ये युतीच्या सर्व मंत्र्यांना जाऊन आणि पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आमदारांनी पण युतीच्या आमदारांजवळ पाहणी करावी त्यांनाही आदेश दिलेले आहेत. त्याप्रकारे सर्वजण जाऊन आले, त्यांना भेटी घेऊन आले, त्यांना आधार दिलेला आहे. परंतु आत्तापर्यंत जवळपास 2200 कोटी रुपयाची आपण या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि अजून राज्य सरकार त्यामध्ये कितीही पैसे लागले तरी या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही.
केंद्र सरकारशी माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बोललेले आहेत आणि केंद्र सरकारने या ठिकाणी मदत देण्याचे कबूल केलेलं आहे. त्यामुळे मदतीचा आकडा हा किती असला तरी राज्य सरकारला ती मदत द्यावी लागेल आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभं राहावं लागेल. अशा प्रकारचा निर्णय आमचा कॅबिनेटमध्ये झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.